कराडने आवादाकडे एकदा नाही तर 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबाचा उल्लेख। सुदर्शन घुलेने संतोष देशमुखला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही शिंदेंचा दावा। वाल्मी कराडकडून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी तर धनंजय मुंडेंच्या परळी कार्यालयातच आवादा अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। सणासुदीला 100 रुपयामध्ये 5 वस्तू घरपोच देणारी योजना निधीच्या अभावी बंद। मशिदींवरच्या भोंग्यावरती विधानसभेमध्ये चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवरती स्थानिक पोलीस कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व भोंग्यांवरती निर्बंध। विधिमंडळाच्या रिक्त कर्मचाऱ्यांचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला सभागृहात। पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी चकाचक विधान भवन काय कामाचं? मुनगंटीवार यांच्याकडून सरकारला घरचा आहेर। कोरटकर प्रकरणी हायकोर्टातली सुनावणी पूर्ण। सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय द्या, कोल्हापूर कोर्टाला सूचना। कोरटकरला दिलेला दिलासा आजच संपल्यामुळे कोल्हापूर कोर्टाचा आदेश रद्द करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा। आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी। सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होणार। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीमही रवाना। जळगावच्या नशिराबादमध्ये अंगावरून गाडी गेल्यामुळे 3 मजुरांचा मृत्यू। रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्रात आलेल्या यूपीच्या मजुरांवरती झोपेत असताना काळाचा घाला। आपल्या देशाचा उल्लेख भारत असाच करा, इंडिया हे देशाचं नाव नाही। संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचं आवाहन। भारत फक्त जमिनीचा तुकडा नसून जीवन दर्शन असल्याचाही दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।